नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जय हरी. आज आपण वामन भाऊंच्या घायनाथ गडावरती एका दिंडीसोबत चाललोय. तर या दिंडीतील काही प्रसंग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. जाईन गे मायतया पंढरपुरा, जाईन गे मायतया पंढरपुरा. देवी वरू विठ्ठलाच्या भेटी, आपुल्या सेवेसाठी करणी खेळा, आपुल्या सेवेसाठी करणी गे मायतया पंढरपुरा. भेटन माहेरा आपोलिया, भेटन माहेरा आपोलिया, भेटन माहेरा आपोलिया, भेटन माहेरा आपोलिया. जाईन गे मायतया पंढरपुरा, जाईन गे मायतया पंढरपुरा, जाईन गे मायतया पंढरपुरा, जाईन गे मायतया पंढरपुरा. आपण हा जो घाट चढतोय, हा जो डोंगर चढतोय मित्रांनो, तो भवरदरा मुगगाव या परिसरामध्ये येणारा डोंगर परिसरातला भवरदरा, त्या ठिकाणी जाणारी ही वाट, हा रस्ता पाहत असाल आपण. खडतर रस्ता, या खडतर रस्त्यावरून हा डोंगर चढून आपण भवरदऱ्याच्या महादेव मंदिराकडे दिंडी निघाली आहे. आणि तिथून पुढे 2-3 किलोमीटरवरती आपल्याला मुगगाव या गावामध्ये आपल्याला जायचं आहे. चला तर या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आपणही पुढे जाऊ. परंतु हा चढत असताना खूप घाम येतोय अंगाला, आणि आता बरंच अंतर चालून आलो आपण, त्याच्यामुळं पाय पण जरा दुखायला लागलेत. तर चला, दिंडीत आपल्याला चालायचंच आहे. बोला वामन भाऊ महाराज की जय. इथला निसर्ग आणि डोंगराच्या कुशीत अशा रम्य वातावरणामध्ये दऱ्या आणि डोंगराच्या जवळ असलेलं हे भवरदरा ठिकाण, महादेव भोलेश्वराचं इथं एक मंदिर आहे. आसपासच्या परिसरातील भाविक यांचं हे मोठं श्रद्धास्थान आहे. हे देवस्थान जागृत देवस्थानापैकी एक आहे. हे स्वयंभू शिवस्थानामध्ये आहे. निसर्ग सौंदर्य लाभलेला हा परिसर सध्या हिरवळीने नटलेला आपल्याला दिसतो. अतिशय शांत प्रसन्न वातावरण दिसते. या ठिकाणी श्रावणातील दुसऱ्या सोमवारी परंपरेप्रमाणे दरवर्षी यात्रा भरत असते. हजारो भाविक या यात्रेदरम्यान दर्शनाचा लाभ घेत असतात. भक्ती आणि देखणा निसर्ग यांचा सुंदर असा संगमच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, आपल्याला समोर दिसतं तो हा कळस त्या भोलेनाथ महादेव मंदिराचा आहे. आणि मंदिराच्या जवळच आपण गेल्यानंतर पाहणारच आहोत, या ठिकाणाहून शृंगेरी देवीकडे जाणारं एक भुयाराचं ठिकाण आहे. आणि त्या भुयारापासूनच पूर्वीच्या काळी लोक ये जा करत असत. तर आपण ते ठिकाण म्हणजे शृंगेरी मातेकडे जाणारं भुयार, हेही आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आता पाहणारच आहोत. आता अगदी आपण जवळ आलो आहे. तुम्हाला मी दाखवलं आता की इथं मागं आपल्याला माझ्यासोबत काही भाविक चालत आहेत. आपण त्यांच्याकडूनही काही माहिती जाणून घेण्याचा काही प्रयत्न आपण करणार आहोत. समोर आपल्याला अगदी जवळच आता महादेव मंदिराचं शिखर आपल्याला दिसतंय. चला, हे काही वारकरी अनेक वर्षापासून या वामन भाऊंच्या दर्शनासाठी या दिंडीमध्ये सहभागी असतात. तुम्ही कधीपासून येता? येतो होय. शेतात कमीत कमी आमची 16वी वारी. 16वी म्हणजे प्रत्येक महिन्याला येतात का? प्रत्येक महिन्याला. बरं. काय अनुभव आहे का तुम्हाला इथला? काय आहे ना. काय कारण काय की ही जी गहिनाथ गड आहे, ह्या गहिनाथ गडापासून जी काय आपल्या मानवीच्या पाठीमागं दुःख आहे, ही दुःख वारीच्या मार्गाला लागल्या नाही. आणि निवारण होतं. कसला वेळ प्रसंग टाईम असू दे, चाललेली माणसं सुद्धा नशिबात असतं तर उठू शकतात ती लगेच. बरं, म्हणजे मेलेली माणसं म्हणतात. हां, बरं. तुमचा ठाम विश्वास आहे. हां, ठाम विश्वास. म्हणून तर एवढे महिलेला लोक, हे 200-400 लोक येतात. हो. असा चढ लागलाय, रस्ता असा कच्चा आहे.
मी तुम्हाला म्हणलं 5 वाजून गेलेत. समोर आपल्याला मंदिराचा कळस दिसतो. इथं महादेवाचं मंदिर आहे. इथून पुढे गेल्यानंतर मुक्काम येणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आपण गहिनाथगडावर वामन भाऊंचं दर्शन घेणार आहोत. तरी कोकणी नेले 17-18 किलोमीटर चालून आलो. पायाला गोळे आलेत. चला टार्गेट पर्यंत जायचं. कधी आलते तुम्ही याच्या आधी? लय दिवस झाले आलो. वनवासाला आलतो बघा. धरावं लागतं म्हणजे काय? अहो काटाला धरायचं कडाला. चढायचं डोंगराच्या कडाला कड्याला. आमच्यात ही शाप चालता चालतं का आमच्या हाताला धापा लागला. मग आता आम्हाला लागलं तर तुम्हाला काय म्हणायचे? हं? आम्हाला लागलं तर नाही नाही मी सांगतो तुम्हाला. बरोबर आहे ना. निवाळी तळ पाणी असलेली ही छोटीशी नदी लय अति मोलाची वारी झाली. झरा म्हणूया. तो ओलांडून आपल्याला पलीकडे असं स्वच्छ पाणी अगदी प्यायला की पाणी इथं वाहतंय नदीला. छोट्या ह्या दरीतून पाणी येतंय. आता इथं अशा खड्या पायऱ्या लागल्या. शे भोर दऱ्यातील महादेव मंदिर या ठिकाणाकडे जाणारा हा रस्ता आहे. खड्या पाहिजे एकदम खड्या पायऱ्या लागल्या. धापा लागतात. तर आपण मागणे येणारे जे आता वार करीत ते बघूया. हा अरुंद रस्ता. या रस्त्यावरून सगळे स्त्री पुरुष वारकरी आपल्याला वरती चढताना दिसत आहेत. वयस्कर महिला यासुद्धा यामध्ये सहभागी झालेत. असं डरावणं दृश्य सुद्धा आहे शेजारी. पण निसर्गरम्य वातावरण आहे. तर मित्रांनो, असे निसर्गाच्या सानिध्यातून जाणारी ही पवित्र यात्रा आपण करतोय आणि हा व्हिडिओ आपल्याला त्यामुळं नक्कीच आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. नमस्कार, धन्यवाद. हर हर महादेव. चला पुढच्या व्हिडिओत तुम्हाला महादेव मंदिर आणि श्रृंगेरी मातेकडे जाणारं भुयार दाखवतो.